तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जातो तेव्हा मेन्यू लिस्टमध्ये 100 पदार्थ बघतो, पण शेवटी ऑर्डर काय देतो तर दाल तडका. पण हॉटेलसारखा किंवा ढाब्यासारखा दाल तडका घरी का बरं बनत नाही? तेच सिक्रेट आज तुम्हाला सांगणार आहे, तेही भरपूर टिप्ससहित. अशा पद्धतीने जर दाल तडका बनवलात ना, तर हॉटेल आणि ढाब्यावरच्या चवीला सुद्धा मागे सारेल, त्याहीपेक्षा जबरदस्त बनेल. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला ना, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर हॉटेल आणि ढाब्यासारखा दाल तडका बनवण्यासाठी सर्वात आधी आपण डाळ शिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे. त्याच वाटीने मोजून पाव वाटी किंवा नाश्त्याच्या चमच्याने 4 चमचे मूग डाळ घ्यायची. कधीही ढाबा स्टाईल तुम्ही दाल तडका बनवाल तेव्हा मूग डाळ आणि तूर डाळ मिक्स घ्यायची आहे. तूर डाळीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, मूग डाळीचं कमी. दोन्ही डाळी मिक्स करायच्या, 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घालायचं. जेवढी डाळ घेतली आहे त्याच्या दुप्पट ते 3 पट पाणी घालायचं. अर्धा चमचा तेल घालायचं. कुकरचं झाकण लावायचं. कुकर गॅसवर ठेवायचा. मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा, मध्यम आचेवर मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला. परफेक्ट अशी डाळ शिजली आहे. आता ही डाळ आपण घोटून घेऊया, म्हणजे डाळ छान एकजीव होईल. तर इथे पहा, सर्व शिजलेली डाळ मी घोटून घेतली आहे. डाळ छान एकजीव झाली आहे. आता आपण दाल तडका बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी इतकं तेल घालायचं. आता जर तुम्हाला हवं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही हा दाल तडका फक्त तुपामध्ये बनवला तरीसुद्धा चालेल. मी या ठिकाणी 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप घेतलं आहे. यामुळे दाल तडका चवीला तर अप्रतिम बनतोच, पण दाल तडक्याला जी हॉटेल आणि ढाब्यामध्ये शाईन असते ना, ती येते. तेल आणि तूप गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी छान तडतडली की इथे मी 1 तमालपत्र, 2 लाल सुक्या मिरच्या आणि दालचिनीचा तुकडा घेतलाय. हे सर्व घालायचे, एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 कांदा चिरून घेतलाय, तो घालायचा. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या. आणि आता हे सर्व साहित्य कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 1 छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं. आपण डाळ शिजवताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे या स्टेपला मीठ घालताना तुमच्या अंदाजानेच घाला. मीठ मी यामध्ये थोडंसं यासाठी घातले, ज्यामुळे टोमॅटो छान मऊसूद आणि पटकन भाजला जाईल. आता हे सर्व साहित्य टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर इथे पहा, टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी छान असं भाजून घेतले. आता यामध्ये इथे मी 1 चमचा आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतला आहे. ती आलं लसणाची पेस्ट घालायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विकतची आलं लसूण पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल. आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य पुन्हा एकदा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे पहा, आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य मी पुन्हा एकदा परतून घेतलं आहे. मसाल्याला बाजूनी छान तेलसुद्धा सुटलं आहे. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड घेतली आहे. पावडर मसाले घातल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे मसाले पाण्यासोबत मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. मसाले पाण्यासोबत परतून घेतले ना की अगदी छान परतले जातात, त्यामुळे भाजीची चव वाढते, त्यासोबतच तेलाचं प्रमाणही कमी लागतं. तर इथे पहा, सर्व पावडर मसाले मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले आहेत. आता यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतली आहे ना, ती घालायची आणि डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं. इथे मी अर्धी वाटी इतकं पाणी घातलं आहे. आता ही डाळ भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत छान एकजीव करून मिक्स करून घेऊया. तर इथे पहा, सर्व डाळ भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे.
त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, आपण डाळ शिजवतानाही थोडंसं मीठ घातलंय, त्यासोबतच टोमॅटो भाजून घेतानाही थोडंसं मीठ घातलं होतं. त्यामुळे मीठ तुमच्या अंदाजानेच घाला. मीठ घातल्यानंतर डाळ एकदा मिक्स करायची आणि मोठ्या आचेवर याला एक उकळी काढून घ्यायची. मोठ्या आचेवर उकळी आली की गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि एक 8 ते 9 मिनटं डाळ छान अशी मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घ्यायची. तर इथे पहा, ही डाळ मीडियम टू लो फ्लेमवर एक 8 ते 9 मिनटं मी छान अशी शिजवून घेतली आहे. डाळीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, त्यासोबत रंगही पाहू शकता. अगदी ढाब्यावर हॉटेलमध्ये दाल तडका मिळतो ना, तशीच कन्सिस्टन्सी या डाळीची झाली आहे आणि रंगसुद्धा तसाच आला आहे. आता या डाळीवर आपण एक तडका देऊयात. त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तूप छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये इथे मी 1 चमचा लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतला आहे, तो घालायचा आणि लसणाला सोनेरी रंग येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग, 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. ही मिरची पावडर फक्त कलर छान देते तिखटाला. तर इथे पहा, तडका तयार झालाय. आता तयार डाळीवर हा तडका द्यायचा. परफेक्ट असा तडका बसला पाहिजे, तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता. तयार तडका डाळीवर घातला की वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं तडका डाळीमध्ये सेट होऊ द्यायचा. परफेक्ट असा तडका डाळीमध्ये सेट झाला आहे. तुम्ही याचा रंग पाहू शकता. अगदी हॉटेल आणि ढाब्यावरती डाळ तडका मिळतो ना, तसाच रंग आला आहे, हो ना? आणि बनवायला पाहिलात ना, किती सोपं आहे. आता या दाल तडक्यासोबत मी मस्त गरमागरम जिरा राईसही बनवला होता. तुम्ही साध्या भातासोबत किंवा रोटी, फुलका, नान, भाकरी, चपाती कशासोबतही हा दाल तडका सर्व करू शकता. दिसायला जितका परफेक्ट दिसतोय ना, चवीला त्याहीपेक्षा अप्रतिम झाला होता. तर तुम्हीसुद्धा हॉटेल किंवा ढाब्यावर जाऊन हा दाल तडका खाण्यापेक्षा घरच्या घरी या पद्धतीने बनवून खा. नक्की तुम्हाला तुमच्या घरच्यांना आवडेल. घरचे तर हॉटेलमध्ये जाऊन खायला नाहीच म्हणतील, इतका जबरदस्त बन. आणि तुम्हाला जर हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहायचे असतील तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल